आपण भगवंताचे भजन करूया. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सर्व साधु संतान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः,
श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः। जय हरी। आषाढी एकादशी पासून सुरू झालेल्या दुसऱ्या सत्रातील हे 8वं प्रवचन सेवा। गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये पहिलं सत्र सुरू झालेलं होतं। लॉकडाऊनमुळे आपल्या नित्यनियमित सत्संगाला खंड पडत होता आणि मग आपल्या सगळ्यांची सत्संगाच्या प्रती आस वाढलेली होती आणि ही आस लक्षात घेऊन सद्गुरूंनी आपल्या मनातील आस लक्षात घेऊन सद्गुरूंनी ऑनलाईन सत्संग सुरू केला। ही पण एक संतांची एक कृपाच आहे आणि आजचा विषय आहे लक्ष आणि लक्षणं। लक्ष आणि लक्षणं। लक्ष म्हणजे काय आणि लक्षणं म्हणजे काय? तर वस्तू आणि वस्तूचं मूळ अधिष्ठान आणि वस्तूच्या बाह्य आकारावरून त्याची जे काही लक्षणं असतील ती। वस्तूचं मूळ अधिष्ठान म्हणजे लक्ष आणि वस्तूच्या बाह्य आकारावरून जी काही लक्षणं असतील ती लक्षणं। तर विषय असा आहे की आपण विचार करताना किंवा पाहताना लक्षणांकडून पाहतो आणि संत विचार करताना पाहताना थेट मूळ अधिष्ठानाकडे पाहतात। आता उदाहरणार्थ मडकं म्हटलं की मग आपल्या डोक्यात विचार येतो छोटं मडकं, मोठं मडकं, वेगवेगळ्या आकाराची मडकी, रंगीबिरंगी मडकी, असं काहीतरी नक्षीदार असं आपल्या डोक्यात येतं। पण संतांनी मडकाकडे पाहिलं की मग ते मूळ अधिष्ठानाकडेच पाहतात। तर काय आहे मडक्याचं मूळ अधिष्ठान? तर मातीपासून मडकं बनले। आपला फार तर विचार इथं मातीपर्यंत पोहोचतो पण त्याच्याही पुढे भरपूर आहे। मातीचं अधिष्ठान काय आहे? पृथ्वी हे मातीचं अधिष्ठान आहे। पंचमहाभूतातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश त्यातलं माती हे अधिष्ठान आहे। मातीचं अधिष्ठान पृथ्वी हे तत्व आहे। मग त्या पंचमहाभूतांचं पण काही अधिष्ठान आहे का? तर हो, त्याच्याही पुढे अधिष्ठान आहे। तर ब्रह्म तत्व हे त्या पंचमहाभूतांचं अधिष्ठान आहे। म्हणजे मडक्याकडे पाहताना मडकं म्हणून पाहत नाहीत संत, तर ब्रह्म म्हणून पाहतात। तसंच प्रत्येक वस्तूकडे संत प्रत्येक वस्तूकडे ब्रह्म म्हणूनच पाहत असतात। तर अजून एक उदाहरण घेऊया, चित्रातील वाघ। भिंतीवरती सुंदर असं वाघाचं चित्र आहे। पाहिल्याबरोबर वाटावं की ते खराच वाघ आहे की काय, पण जरा निरखून पाहिलं, बारकाईनं पाहिलं की लक्षात येतं की तो चित्रातील वाघ आहे आणि मग भीती जाते आणि चित्रातील वाघ काही करणार नाही आपल्याला म्हणून भीती निघून जाते। मग आता इथं भीती वाटण्याचं किंवा न वाटण्याचं काही कारणच नव्हतं। भिंत हे ज्ञान व्हायला हवं होतं पण भीती वाटली। आपण लक्षणाकडून विचार करतो म्हणून भीती वाटली। पण संतांचं भिंत असो, चित्र असो किंवा खरा वाघ असो, ते भीत नाहीत, ते घाबरत नाहीत, ते तत्व म्हणूनच पाहत असतात सर्वकडे। तर आता खरा वाघही आला होता श्रीपाद बाबांच्या आयुष्यामध्ये। श्रीपाद बाबांना कीर्तन प्रवचन करण्यासाठी वेगवेगळ्या गावात जायला लागायचं, चालत, गाडीने, कधी वाहनाने। तर असंच एकदा जंगलातून जाण्याचा प्रसंग आला होता आणि जंगलातून जात असताना अचानक वाघ आला समोर। तर हिंस्र प्राणी समोर आला पण बाबांनी त्याकडे आत्मभावाने पाहिलं आणि त्यामध्ये त्या वाघात सुद्धा तो आत्मभाव जागृत झाला आणि तो हिंस्र गुण त्याचा विसरला आणि तो बाबांचा सोबती झाला। जंगलाच्या शेवटपर्यंत तो बाबांच्या सोबत गेला। म्हणजे प्राणी असो किंवा वस्तू असो किंवा काही असो, संतांच्यासाठी ते ब्रह्म असतं, ते तत्व असतं आणि जगदीश असतात। तत्व, ब्रह्म आणि जगदीश हे समानार्थी शब्द आहेत। पुढे येतील तसे ते समानार्थी शब्द असतील। तर म्हणजे कोणत्याही वस्तूकडे पाहायचं म्हटलं की ते ब्रह्म म्हणूनच पाहतात। आता आपण माणसाकडे येऊया। तर माणूस म्हटलं की आपल्या डोक्यात थोडासा विचार येतो की स्त्री, पुरुष भेद येतो आपल्या मनामध्ये। बालक, वृद्ध, ज्ञानी, अज्ञानी, लगेच आपला भाव बदलतो की मोठा अधिकारी आहे, कामगार आहे, असे म्हणजे बऱ्याच प्रकारचा भाव बदलतो आणि भाव बदलला की मग वादाला कारण होतं। द्वैत आलं की मग वाद येतो। पण संतांचं असं नाहीये। स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, वृद्ध असो, कोणीही असो, ते तत्व म्हणूनच पाहत असतात। तर मग असं बाबांचं अजून एक उदाहरण आहे। तुम्ही संत मायबाप या ग्रंथामध्ये याचा उल्लेख झालेला आहे। बाबांनी एका मूक साधकाकडून कीर्तन करून घेतलं होतं। आता प्रथमदर्शनी आपल्याला वाटेल की हे चमत्कार आहे, पण हा चमत्कार नाहीये, त्याच्या मागेही वैज्ञानिक कारण आहे। तर त्या साधकांची बाबांवरती अपार श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी ते बाबांचं जिथं कीर्तन असेल, प्रवचन असेल, तिथं ते जायचे, कीर्तन ऐकायचे, कीर्तनात नाचायचे, नामस्मरण करायचे।
त्यामुळे झालं काय की शरीरातील सर्व ग्रंथी संयमित झाल्या आणि मुखातील लाळ उत्पन्न करणारी ग्रंथी सुद्धा संयमित झाली आणि त्यामुळे ते साधक बोबड्या बोलात बोलायला लागले आणि मग त्या बोबड्या बोलात बाबांनी त्यांच्याकडून कीर्तन करून घेतलं. आपल्यामध्ये असं कीर्तनकार म्हटलं की आपल्यामध्ये थोडंसं वाटतं ज्ञानी, आता नाम जिथं आहे तिथं ज्ञान असतंच, पण स्पष्टपणा बोलण्यामध्ये तर असा भेद काही संतांनी केला नाही. ते तत्व म्हणूनच पाहिले त्यांच्याकडे. तर संतांचं अजून एक उदाहरण आहे, श्रीपाद बाबांचंच आहे की ठाण्यातील मेंटल हॉस्पिटल मधून एक वेडा डिस्चार्ज झालेला असतो, तर त्याला एक खिळा सापडतो आणि तो खिळा ज्याला त्याला दाखवायचा आणि म्हणायचा की हे बघा ह्याचा काय उपयोग आहे, काय मला खूप महत्वाचं वाटतं, काय असेल याचा उपयोग, ज्याला त्याला दाखवायचं. मग आपल्यासारखी लोक काय करायची, म्हणायची काय वेडा आहे, खिळा घेतलाय आणि तो विचारतो आपल्या काहीतरी वेडासारखं की काय खिळ्याचा उपयोग आहे, असं म्हणून आपल्यासारखी लोक म्हणायचं ठीक आहे मार घरामध्ये, भिंतीवरती मार, काय त्याच्यावरती लाव, खिळ्यावर काय फोटो फ्रेम लाव किंवा काही अडकव त्याला आणि त्याला तिथून पाठवून लावायचे. मग तो वेडा असं डॉक्टरांकडे तपासायला गेला तर त्यांनाही तिथं तसंच प्रश्न विचारायचे, काय हो याचा काय उपयोग आहे, काय करायचं याचं या खिळ्याचं, तर डॉक्टर पण आपलं काहीतरी हसून उत्तर द्यायचे आणि पाठवून द्यायचे. मग असाच हा वेडा असं फिरत असताना असा बाबांचा एका ठिकाणी कार्यक्रम चाललेला असतो, तिथे तो पोचतो आणि मग बाबांना सुद्धा तो प्रश्न विचारतो की काय हो या खिळाचं काय महत्व आहे, मला हा खिळा सापडलाय. तर बाबांनी तो खिळा पाहिल्याबरोबर म्हटले, कुठे सापडला तुम्हाला हा खिळा, फार महत्वाचा आहे, जपून ठेवा याला, खूप महत्वाचं आहे, तुम्हाला बिल्डिंग बांधण्याच्या कामाला येईल आणि काय विमान बांधायच्या कामाला येईल, खूप महत्वाचं आहे आणि शेतीचे अवजार मोठी मोठी ते बांधायला सुद्धा त्याचा उपयोग होईल, खूप महत्वाचं आहे. बाबांचं हे उत्तर ऐकताच तो खूप हर्षभरित झाला आणि म्हणायला लागला की मी खूप लोकांना विचारला हा प्रश्न, पण सगळ्यांनी मला असं नाही सांगितलं, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. आणि मग बघा, मग आपण कसा विचार करतो, आपण त्या वेड्याला वेडं समजलं आणि त्या खिळ्याला सुद्धा तुच्छ समजलं आणि प्रश्न पण आपण लक्षात घेतला नाही. आता मगाचपासून आपण पाहतो लक्ष आणि लक्षणे, मग त्याच्यामध्ये हा प्रश्न छोटा होता का की खिळ्याचा उपयोग काय आहे. खिळा हे अधिष्ठान आहे लोखंडाचं, म्हणजे अधिष्ठान नाही पण लोखंडाचं प्रतीक आहे ते. मग आपण तिघांनाही लक्ष दिलं नाही, पण बाबांनी तो खिळाही ओळखला, तो प्रश्नही ओळखला आणि प्रश्न विचारणाराही ओळखला. आता तो वेडा का होता, पण ह्याचा वेगळं गोष्ट असू शकतो, पण हा प्रश्न विचारणारा कोण असेल मग पाहत असतात. तर अजून एक उदाहरण आहे लक्ष आणि लक्षणामध्ये श्रीरामांचं. आता श्रीरामांचं सैन्यामध्ये कोण कोण होतं, वानर होते, अस्वल होतं, जटायू पक्षी होता, अजून कोण खारुताई होती. मग हे सर्व प्राणी, मग काय वाटायचं, तिकडचे लोक हसायचे रावणाकडचे, म्हणायचे काय हे प्राण्यांचे सैन्य घेऊन आले की काय. पण शेवटी जय कोणाचा झाला तर तत्वाचा आणि श्रीरामांचा. म्हणजे असं की संत जगाकडे जग म्हणून पाहत नाही, जगदीश म्हणून पाहतात आणि आपण जग म्हणून पाहतो. संतांसाठी जग नाही आहे, जगदीश आहे, खलविदम ब्रह्म आहे. म्हणजे या उपाधी माझे गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. म्हणजे असा भेद आहे संतांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये, हा भेद आहे. मग हा भेद का आहे, हा फरक का आहे, तर त्याच्यासाठी कारण आहे. तर मंद प्रकाशाची खोली, ज्या खोलीमध्ये पूर्ण प्रकाशही नाही आणि पूर्ण अंधारी नाही, अशा मंद प्रकाशाच्या खोलीमध्ये आपल्याला काहीतरी वळवळताना दिसतं. लगेच आपल्याला वाटतं साप आहे की काय, लगेच आपण घाबरतो. आणि मग इथे घाबरण्याचं कारण काय, तर मंद प्रकाश. जर पूर्ण प्रकाश असता, तर खोलीमध्ये पूर्ण प्रकाश असता तर काय झालं असतं, दिसलं असतं साप आहे का दोरी आहे, व्यवस्थित दिसलं असतं आणि आपण योग्य तो निर्णय घेतला असता, साप आहे की दोरी आहे. आणि जर पूर्ण अंधार असता तर काही दिसलंच नसतं आणि भीतीचं पण काही कारण नव्हतं. मग वळवळणार काही दिसलं नसतं आणि भीती पण वाटली नसते. म्हणजे भीती कशामुळे वाटली, तर मंद प्रकाशामुळे भीती वाटली. आता तसंच आपल्याकडे पण आहे, आपण मंद प्रकाशामध्ये आणि पूर्ण प्रकाशामध्ये संत असतात. संत हे पूर्ण प्रकाशात म्हणून ते तत्व म्हणून पाहतात. आणि असतात बघा आजूबाजूला लोक जे पूर्ण अज्ञानी असतात, काही घडलं त्यांच्या आयुष्यामध्ये तरी त्यांना त्याचं काही सुख दुःख नसतं, अशी लोक असतात, पाहिली असतील आपण. मग अशी लोक पूर्ण अज्ञानी असतात आणि संत किती मोठे प्रसंग आले तरी त्याच्यामध्ये स्थिर असतात, ते डळमळीत होत नाही त्यांचा विषय. म्हणजे असं, म्हणजे संत हे पूर्ण ज्ञानात असल्यामुळे मग त्यांना जग दिसत नाही तर जगदीश. आणि आपण मंद प्रकाशामध्ये आहे, मंद प्रकाशात म्हणजे अर्धवट ज्ञानामध्ये, म्हणून मग आपल्यामध्ये वाद होतो, हे असं झालं तसं झालं आणि मग आपल्यामध्ये मंद प्रकाश असल्यामुळे असं होतं.
पण संत हे पूर्ण आत्मभावावरती स्थित असतात. मग त्यांच्या आयुष्यामध्ये खरा साप येऊ द्या, नाही तर मग खोटा साप येऊ द्या, त्यांना फरक पडत नाही. खरा साप आला होता, आपल्याला सांगितले बाबांनी. खरा साप कोणाच्या आयुष्यात आला होता? परीक्षित राजाच्या. परीक्षित राजाच्या आयुष्यामध्ये खरा साप आला होता आणि मग त्यांनी तो साप चावून घ्यायचं ठरवलं. धैर्याने ते सामोरे जायला गेले. कारण का? कारण ते पूर्ण प्रकाशात होते. सद्गुरूंच्या कृपेमुळे त्यांना समजलेलं होतं, जीवनाचे रहस्य त्यांना समजलं होतं की आता पूर्वीच्या ऋषींनी शाप दिलाय म्हणजे तो खरा होणारच होता. मग त्या काळात ही होती लोक विष उतरवणारी, पण त्यांनी नाही बोलवली कारण त्यांना पूर्ण प्रकाशात होते. संत कृपेने त्यांना समजलं होतं जीवनाचं रहस्य काय. आणि मग त्यांनी, आपण जसं लस टोचून घेतो तसं त्यांनी साप चावून घेतलेला होता. म्हणजे असं की पूर्ण प्रकाशामध्ये असणारी लोक स्थिर असतात आणि त्यांना जगदीश दिसतं. म्हणजे आपला मूळ टॉपिक आहे जगदीश आणि लक्षण. आपण लक्ष जग पाहतो आणि संत जगदीश पाहतात. आता आपण हेच जग आणि जगदीश हेच प्रकृती पुरुषाच्या संबंधाने एक कसं आहे ते पाहणार आहोत. मग आता विज्ञानाच्या दृष्टीने आपण हे पाहत आहोत, पण खरं काय आहे की अध्यात्म हे सर्वोपरी आहे, सर्वश्रेष्ठ आहे. त्याला कोणत्याही सिद्धांताची गरज नाहीये. उलट अध्यात्मातले सिद्धांत विज्ञानाच्या उपयोगाला येतात. पण आता आपल्याला हा विषय समजून घ्यायचा आहे, म्हणून मग आपण प्रकृती पुरुषाच्या संबंधाने हे समजून घेणार आहोत. तर काय असतं, आता समजा एखाद्या लहान मुलाला आपल्याला एखादी गोष्ट कुठली समजून सांगायची असेल तर आपण काय करतो, त्याच्या खेळण्यातलं उत्तर समजावून देतो की लगेच त्याला खेळण्यातलं उदाहरण दिलं की समजतं. तसं आता आपण विज्ञान कोशातले, म्हणून मग आपण विज्ञानाच्या दृष्टीने समजून घेतलं की लगेच आपल्याला समजतं. मग तेच पाहणार आहोत की खलविदम ब्रह्म हे प्रकृती पुरुषाच्या संबंधाने कसं आहे ते. तर ते तत्व सुरुवातीला एकटं होतं आणि त्या तत्वात आवड काय झाली की माझाच मी उपभोग घ्यावा, अशी त्या परब्रह्म तत्वात आवड निर्माण झाली. आणि माझाच मी उपभोग घ्यावा या आवडीच्या भरात तो प्राणेश्वरी म्हणजे प्रकृतीच्या रूपाने उलटला. म्हणजे काय झालं इथं की माझाच मी उपभोग घ्यावा आणि मग तो उलटला, प्रकृती म्हणजे प्राणेश्वरीच्या रूपाने तो उलटला. कसा? तर जसं आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहण्यासाठी उलटतो तसं. मग आता इथे आपलं प्रतिबिंब आणि आपण वेगळे आहोत का एकच आहोत? आपलं प्रतिबिंब आणि आपण वेगळे नाही आहोत, एकच आहोत. तसं जग हे जगदीशाचं प्रतिबिंब आहे, ते वेगळं नाहीये. जग आणि जगदीश एकच आहे. पण अजून आपलं थोडंसं विस्ताराने अजून समजूया, अजून समजले नाही आपल्याला, अजून वेगळं होते. कसं काय हे जग वेगळं आहे आणि जगदीश असं कसं काय एकच आहे तसं. मग आता इथे झालं काय आहे की परब्रह्म आवडीच्या भरात प्राणेश्वरीच्या म्हणजे प्रकृतीच्या रूपाने उलटलेला आहे. मग आता ही प्रकृती आहे कशी? तर ही प्रकृती दैववान आहे, गुणवान आहे आणि रूपवान आहे. मग गुणवान आणि दैववान म्हणजे काय? तर जगामध्ये अनेक वस्तू आहेत आणि त्या प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव आहे, काहीतरी रूप आहे, म्हणून मग ती प्रकृती गुणवान आणि रूपवान आहे. आता दैववान म्हणजे काय? तर दैवाचे 3 प्रकार आहेत, कनिष्ठ दैव, मध्यम दैव आणि उत्तम दैव. कनिष्ठ दैव म्हणजे काय की इच्छा केली कितीही प्रयत्न करा ती इच्छा पूर्ण होत नाही, मग अशाला म्हणायचं की कनिष्ठ दैव. असतात बघा अशा व्यक्ती असतात की किती केलं तरी म्हणतात आम्ही किती प्रयत्न केलो, इच्छा केलं तरी होत नाही आमच्या आयुष्यामध्ये ते, मग ते असतं कनिष्ठ दैव. आणि मध्यम दैव म्हणजे काय? तर इच्छा केली की ती पूर्ण होते, पण कधी? प्रयत्न केल्यावर ती इच्छा पूर्ण होते. आणि उत्तम दैव म्हणजे काय? उत्तम दैव म्हणजे इच्छा न करताच पूर्ण लगेच होते. असतात अशा व्यक्ती, आपण म्हणतो की बघा यांनी इच्छा केली, काही प्रयत्न नाही केले की लगेच त्यांचं पूर्ण झालं, म्हणजे इच्छा नाही केली. मग तसं ही प्रकृती ही दैववान आहे. तिला इच्छा झाली की निर्गुण निराकार ब्रह्माला सगुण साकार करायचं की लगेच हे जग निर्माण झालं. म्हणजे असं की हे जग हे तिच्या दैववान असल्याचं पण लक्षण आहे. मग या प्रकृतीनं केलं काय? तर निर्गुण निराकार ब्रह्मा सगुण साकार केलेला आहे. निर्गुण निराकार ब्रह्माला सगुण साकार केलेला आहे. म्हणजे ती आपलं परब्रह्म तत्व कसं आहे? निर्गुण निराकार आहे, पण ती अरूप आहे, म्हणजे त्याला काही रूप नाही. मग अशा अरूप पतीला तिनं आपणच आपल्या पतीचं सर्व काही बनवून राहिली. नाव रूपात्मक दागिना घालून तिनं आपल्या पतीला सजवलं. म्हणजे प्रकृतीनं काय केलं की आपणच आपल्या पतीला सजवलं आणि निर्गुण निराकार ब्रह्माला सगुण साकार केलं. का केलं असं तिने? तर ईश्वराच्या लीला आणि कलाकुसरी दाखवण्यासाठी तिनं असं केलेलं आहे.
मग आता इथं काय आणखी काय करते प्रकृती, तर भूतभौतिक प्रपंच निर्माण करते. म्हणजे हे जग दिसतं ते भूतभौतिक आहे, तसं ते भूतभौतिक प्रपंच निर्माण करते. अजून एक विशेष गुण आहे प्रकृतीचा की ती ब्रह्माला झाकते, पण ब्रह्मविद्येने ती निवृत्त होते. मग ही ब्रह्मविद्या म्हणजे काय, तर अध्यात्म, जे आता आपण ऐकत आहोत ते अध्यात्म, याने ती निवृत्त सुद्धा होते. म्हणजे असं की प्रकृती भूतभौतिक प्रपंच निर्माण करते आणि ब्रह्माला झाकते पण निवृत्त सुद्धा होते. आणि प्रलय काळी ती सर्व पोटात घेऊन उदासीन ही बनते, अशी ही प्रकृती आहे. मग आता इथे झालं काय आहे, तर एकापासून अनेक झालेले आहे. एकापासून, त्या तत्वापासून अनेक, हे जग हे अनेक झालेले आहे, पण अनेक हे शेवटी काय आहे, एकच आहे. आता बघा उदाहरण घेऊया. कुंभाराने मातीपासून मडकं बनवलं, अनेक हे मडके बनवलं, पण मडकं हे शेवटी काय आहे, माती आहे. आणि ते मडकं फुटलं की काय होणार, माती होणार. आणि त्या मातीपासून पुन्हा आणखी दुसऱ्या काही वस्तू बनवू शकतो आपण, आणि त्या वस्तू कुठल्या की शेवटी काय आहेत, मातीच आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे, एकापासून अनेक झालंय पण अनेक हे शेवटी एक आहे. तसं जगदीशापासून हे जग निर्माण झाले, पण जग हे काय आहे, शेवटी जगदीश आहे. अजून एक उदाहरण पाहूया आपण की धाग्यापासून कपडे बनवले, अनेक प्रकारचे कपडे आहेत, पण ते कपडे शेवटी काय आहेत, धागाच आहे. म्हणजे एकच धागा नाना कपडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणजे हे असं आहे की प्रकृती आणि पुरुष म्हणजे एकापासून अनेक झालं पण ते शेवटी एकच आहे. म्हणजे जगदीशापासून जग निर्माण झालं, पण जग हे काय शेवटी आहे, जगदीश आहे. म्हणजे असं आहे की आता प्रकृती आणि पुरुष, प्रकृती म्हणजे काय तर जड आणि चैतन्य म्हणजे पुरुष. हे प्रकृती आणि पुरुष वेगळे नाहीये, प्रकृती आणि पुरुष वेगळे नाही, ते एकच आहे. आता उदाहरण घेऊया. पाणी आणि पाण्यावरच्या लाटा वेगळ्या आहेत की एकच आहेत, एकच आहे. दिसायला वेगळं दिसतंय, दिसायला दोन दिसते पण ते दोन नाहीये, तर ते एकच आहे. पाणी आणि पाण्यावरच्या लाटा एकच आहेत. तात्विक दृष्टीने पाणी आणि पाण्यावरच्या लाटा एक आहे, तसं जग आणि जगदीश तात्विक दृष्टीने एकच आहे. अजून एक उदाहरण घेऊया. दागिने, सोने आणि दागिने वेगळे दिसतात. दागिने, सोनं, कानातलं, नाकातलं, मंगळसूत्र, असं काही काही वेगळं वेगळं दिसतंय, पण ते वेगळं आहे का सोन्यापेक्षा, सोनंच आहे ते. म्हणजे दागिने वेगळ्या आकाराला असतील, दोन दिसत असेल दागिने आणि सोनं वेगळं असेल दागिने, पण ते तात्विक दृष्टीने एकच आहे. अजून एक उदाहरण घेऊया. बर्फ आणि पाणी. बर्फ घन आहे आणि पाणी द्रव स्वरूपात आहे, पण ते वेगळं दिसते, पण ते वेगळं आहे का, आपल्या रोजच्या जीवनातले उदाहरण आहे. मग ते वेगळं आहे का, तर एकच आहे. पाणी आणि बर्फ तात्विक दृष्ट्या ते एकच आहेत. असं म्हणजे प्रकृती आणि पुरुष वेगळे नाहीयेत, ते एकच आहेत. असं मग आता हे परब्रह्म तत्व आहे कसं, मग आपण मगाचपासून म्हणतो प्रकृती पुरुष एक आहे, पण आहे कसं, मग ते आता सापेक्ष कल्पना आहेत त्या. मग आता प्रकृती आणि पुरुष ह्या दोन्ही सापेक्ष कल्पना आहेत. एक बाद झालं की दुसरं पण बाद होतं. आता बघा, आता एक उदाहरण घेऊया आपण की पृथ्वीवरती सूर्याच्या संबंधाने दिवस आणि रात्र आहे ना, पृथ्वीवरती. पण सूर्याच्या गावात गेलं तर मग तिथं दिवस आणि रात्र असं काही नाहीये, दिवसासह रात्र तिथं निघून जाणार आहे. म्हणून मग तिथे राहणार काय, मग फक्त प्रकाश राहणार तिथं. तसं प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही सापेक्ष कल्पना आहे. दोन्ही बाद झालं की राहतं तर केवळ तत्व राहतं, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप, परब्रह्म तत्व राहतं. अजून एक उदाहरण आपलं नेहमीच आहे स्त्रियांच्या आयुष्यामध्ये की सासर माहेर. की आता एकच गाव, आईच्या संबंधाने काय असतं, सासर असतं, आणि तेच गाव मुलीच्या संबंधाने काय असतं, माहेर असतं. मग आता त्या गावाला विचारलं तर की बाबा तू कोण आहेस, ते गाव काय म्हणेल, मला सासर माहेर काय माहित नाही. मग ते गाव काय म्हणतं, मला सासर माहित नाही, मी सासर माहेर माहित नाही, मी एक गाव आहे. म्हणजे तसं की प्रकृती पुरुष ह्या सापेक्ष कल्पना आहेत. एक बाद झालं की दुसरंही बाद होतं, आणि राहतं ते काय, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप, परब्रह्म तत्व. मग आता हे आनंद आपण आकारात पाहू शकतो का, पाहता येईल आपल्याला आकारात किंवा रूपामध्ये, त्याचा फक्त आपण अनुभव घेऊ शकतो. आनंद आकारात किंवा रूपामध्ये आपण पाहू शकत नाही, तर त्याचा फक्त आपण अनुभव घेऊ शकतो. तसं हे परब्रह्म तत्व आकारात किंवा रूपात आपण पाहायचं नाही, तर त्याचा अनुभव घ्यायचा आहे. स्वतःहून परब्रह्म तत्व ते स्वतःहून आनंद घ्यायचा आहे. तर आता मगाशी एक मुद्दा आला होता की द्वैत आलेलं होतं की कुंभाराने मडकी बनवली, भेद निर्माण करणारे. कुंभाराने दोन वस्तू आल्या इथे, आरसा एक आला, आरशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहिलं, हे एक द्वैत आलं, द्वैत भेद निर्माण करणारी बुद्धी. आणि दुसरं काय आलं की कुंभाराने मातीपासून मडकी बनवली.
आता हे द्वैत काय आहे तेच आपण पाहणार आहोत. तर हे द्वैत जर समजा आरसा नसता तर आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकलो असतो का? आणि कुंभार नसतात तर त्यांनी मातीपासून मग कोणी बनवली असती मडकी? तसं हे द्वैत आहे ते प्रकृतीचं साधन आहे. ती त्या साधनाचा उपयोग करून आपल्या पतीला सुशोभित करते, म्हणजे ते साधन आहे. आता आपण म्हणतो की आपल्याला द्वैतातून बाहेर पडायचं, पण असं पडू नाही शकत. ते जरा समजावून घेतलं आपण की मग त्यातून ते आपण बाहेर पडणार. मग आता हे काय, तर द्वैत हे साधन आहे की ज्याच्या योगे तिने आपल्या पतीला सुशोभित केले. आता हे जर आपण आपल्या व्यावहारिक दृष्टीने समजावून घेऊया. आता आपण आपल्या घरामध्ये घरात संसार उपयोगी बऱ्याच वस्तू असतात, तर आपण घरातली मोठी माणसं त्या वस्तू व्यवस्थित हाताळतो. आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान असतं आणि आपल्याला त्या वस्तूपासून इजाही होत नाही, बरोबर? म्हणजे आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान असतं, त्याचा आपण व्यवस्थित उपयोग करू शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला इजा पण होत नाही. पण तेच जर लहान अबोध बालकाला त्या वस्तू वापरता येत नाही, त्या वस्तूचं त्यांना ज्ञानही नसतं, त्यांचं काही कार्य होत नाही आणि त्यांना इजा पण होते. तसं आता इथं आपल्या अध्यात्मामध्ये आहे की आपण अबोध बालक आहे आणि आपल्याला ते द्वैत हाताळता येत नाही. आणि आपली मग आता इथं मोठी माणसं कोण, तर मोठी माणसं म्हणजे संत महात्मे. ते बरोबर हे द्वैत हाताळत असतात, त्यांना माहीत असतं कसं हाताळायचं ते. आता तेच आपण एक उदाहरण पाहूया भगवान श्रीकृष्णांचं. त्यांनी महाभारताच्या म्हणजे धर्माचं रक्षण करण्यासाठी द्वैत वापर, म्हणजे सद्गुण आणि अवगुण हे द्वैत आहे ते दोन्ही वापरले, ते आपण समजून घेऊया. आता हे द्वैत जे आहे ते अनेक रूपात आहे, खूप म्हणजे मगाशी पाहिलं आपण स्त्री पुरुष बालक वृद्ध ज्ञानी अज्ञानी, म्हणजे असं सद्गुण अवगुण सुंदर कुरूप असं अनेक स्वरूपात आहे. पण आता आपण एक समजावून घेऊया फक्त की सद्गुण आणि अवगुण. एक समजलं की मग बाकीचं समज लगेच समजून जाईल. आता जसं आपण भात तपासायचं म्हटलं शिजलंय की नाही, तर एकच शीत तपासतो, पूर्ण भात तपासत नाही, तर भात खराब होतो. तसं मग आपण फक्त एकच बघायचंय सद्गुण आणि अवगुण. तर कसे वापर केला होता श्रीकृष्णाने, तर अर्जुनाला त्यांनी शौर्य धारण करायला सांगितलं, प्रामाणिकपणे मोठ्यांचा आदर करणे असले सद्गुण धारण करायला सांगितले. आणि अवगुण म्हणजे काय, तर कपट नीती. मग कपट हे काय आहे, अवगुण आहे, पण त्यांनी ते बरोबर वापरलं आणि त्यांनी त्याचा वापर करून धर्माचं रक्षण केलं. म्हणजे सद्गुण आणि अवगुण हे द्वैत आहे. म्हणजे असं की संत महात्मे द्वैत व्यवस्थित हाताळतात आणि आपण ते हाताळायला कमजोर पडतो. आणि असं मग आता हळूहळू आपण मग मोठे होतो संतांच्या सानिध्यामध्ये, मग हळूहळू मोठे. आता आपल्यातलंच उदाहरण घेऊया की म्हणजे आपण सगळे द्वैतात आहोत. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी शेतकरी आहे, पण या सर्वांचा वापर ते कसे विश्व कल्याणाच्या कार्यासाठी करून घेतात. म्हणजे कोणी शेतकरी असेल तर मग सांगतात झाडं वृक्ष संवर्धन करून निसर्गाचं संवर्धन. कोणी कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असेल तर हा विषय सर्व लोकांपर्यंत पोहोचावा त्याच्या माध्यमातून. कोणाला बोलता येत असेल तर त्यांनी हा विषय सगळ्यांना समजावून सांगायचं. म्हणजे असं वेगवेगळे आपण द्वैतात आहोत, पण त्याचं ते किती व्यवस्थित हाताळतायत. आणि आता आपण पहिला अबोध होतो, पण हळूहळू तर आपण मोठं होतो. आता आपण विचार करतो का तसा की मी डॉक्टर आहे किंवा कोणी असा लहान मोठा असा विचार करत नाही. आपण ते सगळे म्हणतो की आम्ही विश्वात्मके देवे साधक मंडळी आहोत. म्हणजे आता काही आपण हळूहळू मोठं होत चाललं असं. तर असा हा विषय आहे. काय काय पाहिलं मग आपण आतापर्यंत, लक्ष आणि लक्षणे पाहिलं. लक्ष म्हणजे काय, तर मूळ अधिष्ठान. मूळ अधिष्ठान त्याला म्हणायचं लक्ष, आणि लक्षण म्हणजे बाहेरून जे काय रूपावरून दिसतं ते लक्षणे. आणि मग विषय काय होता की आपण पाहताना लक्षणाकडून पाहतो आणि संत ते लक्षाकडे पाहतात. संतांच्या दृष्टीने काय आहे, जग आहे. संतांच्या दृष्टीने जगदीश आहे आणि आपल्या दृष्टीने जग आहे. मग त्याचं कारण पाहिलं आपण की काय आहे, तर आपण अर्धवट ज्ञानामध्ये आहोत म्हणून आपल्यात तो फरक आहे, आणि संत पूर्ण प्रकाशामध्ये आहेत म्हणून ते त्यांना जगदीश दिसत असतं. त्याच्यानंतर काय पाहिलं, प्रकृती पुरुषाच्या संबंधाने खलविदम ब्रह्म कसं आहे ते पाहिलं, आणि शेवटी आपण द्वैत पाहिलं. मग आता प्रश्न असा आहे की आपण संतांच्या सारखं बनवू शकतो का, आपण आपला पण द्वैत भाव जाऊ शकतो का. तर तत्पूर्वी अजून एक गोष्ट आपण पाहूया की पाणी आणि पाण्यावरच्या लाटा, म्हणजे आपण ते तत्व होऊ शकतो का त्याच्या संबंधाने आहे ते पाणी आणि पाण्यावरच्या लाटा. आता पाण्याच्या आतमध्ये स्थिर भाव आहे आणि बाहेर काय आहे, लाटा आहेत. जेव्हा पाण्याच्या आतील स्थिर भाव प्रकट होतो तेव्हा त्या लाटा आपोआप नाहीशा होतात. मग तसंच आपलंय की जेव्हा आपल्या आतला आत्मभाव प्रकट होतो तेव्हा तो बाहेरचा प्रकृती भाव नाहीसा होतो आणि आपल्याला मग जगदीश दिसायला लागतं.
म्हणजे हा फरक आहे की आपल्यामध्ये सुद्धा आहे आत्मभाव, पण तो कसा झाकलेला आहे, प्रकृती भावाने तो झाकलेला आहे. मग आता तेच आत्मभाव आपल्यामध्ये कशा पद्धतीने जागृत होईल का तर आणि काय करावं लागेल त्याच्यासाठी, तर तेच आपण पाहूया थोड्याशा एका ब्रेक नंतर. जय हरी. तर काय पाहत होतो आपण की संतांचा आत्मभाव जागृत असतो आणि आपला भाव आत्मभाव प्रकृती भावाने झाकलेला असतो. तर प्रश्न असा होता की आपण पण संतांच्या सारखं होऊ शकतो का, आपला पण आत्मभाव जागृत होऊ शकतो का, आणि आपल्याला सुद्धा जगदीश दिसेल का, आपल्याला सुद्धा जगदीश दिसेल का. तर हो, निश्चित असं होईल. मग त्यासाठी काय करायला लागेल, तर आपल्याला संत संगतीमध्ये जायला लागेल. संत संगतीमध्ये गेलं तर आपलं पाहण्याची, बोलण्याची, ऐकण्याची क्षमता निर्माण होते आपल्यामध्ये आणि आपण ईश्वर प्राप्तीसाठी योग्य होतो. मग संत संगती कुठे होते, तर सत्संगामध्ये होते. सत्संगामध्ये संत संगती होते, संतांची भेट होते आणि संतांच्या भेटीमध्ये मग विषय प्रयोजन समजतो, कर्माचा संबंध समजतो, चांगला आणि बारीक विचार करायला शिकतो आपण. तर मग विषय प्रयोजन काय आहे, मग हे विषय प्रयोजन, तर मी कोण आहे आणि माझा जन्म कशासाठी झालेला आहे. विषय प्रयोजन म्हणजे मी कोण आहे, तर मी अनादिकालचं चैतन्य स्वरूप परब्रह्म तत्वाचा मी एक अंश आहे आणि त्या अंशाचा अनुभव घेऊन ते चैतन्य स्वरूप होण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. विषय प्रयोजन आहे.
आता त्याच्यानंतर दुसरा मुद्दा पाहिला होता आपण की कर्माचा संबंध. तर मग काय आहे कर्माचा संबंध? तर जे पेरलं तेच उगवतं. म्हणजे मागे मी जे काही कर्म केले आहे त्याचंच फळ प्रारब्धाच्या रूपाने मला भोगायला आलेलं आहे. म्हणजे हा आहे कर्माचा संबंध. म्हणजे कर्माचा संबंध काय आहे? तर मागे मी जे काही कर्म केले त्याचेच फळ प्रारब्धाच्या रूपाने मला भोगायला आले आणि हे फिक्स आहे, ते काही बदलत नाही. बघा, पण आपल्यानुसार कसं असतं, अनुकूल प्रारब्ध आणि प्रतिकूल प्रारब्ध. माझ्या इच्छेप्रमाणे झालं की मग त्याला मी म्हणणार अनुकूल प्रारब्ध, आणि माझ्या इच्छेच्या विरुद्ध झालं की त्याला म्हणणार मी प्रतिकूल प्रारब्ध. आपल्यानुसार असतं. पण प्रारब्धाला तसं काही नाहीये, अनुकूल आणि प्रतिकूल असं प्रारब्धाला काही नाहीये. जे काही केलंय मी पूर्वीचं जे काही कर्म केले त्याचं फळ मला भोगायला येतंय. म्हणजे जे पेरलंय तेच उगवतं. मग आता असं कधी झालंय का की जमिनीमध्ये आपण गहू पेरले आणि ज्वारी उगून आली, ज्वारी पेरली आणि गहू उगून आले? असं कधी झालं नाही. आंब्याचं झाड लावलं आणि त्याला पेरू आले, काही सीताफळ, असं कधी झालं नाही आणि असं कधी होणार पण नाही. तसंच आहे कर्माचा सिद्धांत पण तसाच आहे की माझंच कर्म मी विसरून गेले, त्या कर्माला कधी केलं असेल मला माहित नाही, अनंत जन्मापासूनच काय असेल ते मला माहित नाही, पण कर्म मला विसरलेलं नाहीये, ते मला विसरलेलं नाहीये आणि त्याचं फळ मग हे फिक्स असायला हवं आणि आपला निश्चय झाला पाहिजे इथे. पण बाबा काय सांगतात की तुमचा जर निश्चय झाला ना कर्माचा संबंध तर मग तुम्ही मुक्त आहात. पण आपला निश्चय होत नाही. आपला निश्चय कसा असतो तर डळमळीत असतो. आता बघा आपल्याला निश्चय प्रयोजन समज थोडंसं बाबांच्या ह्याच्या सानिध्यात राहून थोडं थोडं समजले, पण आपला निश्चय कसा आहे याचं एक छोटंसं उदाहरण पाहूया. की समजा आज माझे 3 लाख रुपये हरवले किंवा चोरीला गेले. आता मला समजलंय बाबांच्या कृपेने की हा माझाच कर्म आहे की मला ते हरवले. पण असं बघा आतला चुटपुट लागून राहते की हरवले पैसे, हरवले, कामात लक्ष लागत नाही, चिडचिड होते. मग ह्याला मग आपण म्हणू शकतो का म्हणजे आपला निश्चय मग नसतो. मग ह्याला काय म्हणायचं, डळमळीत निश्चय. आपला निश्चय होत नाही की कर्माचा संबंध आहे, त्याचा निश्चय होत नाही आपला. मग आपलं कसं असतं, चांगलं प्रारब्ध आलं की मग आपण लगेच आबाळाला हात लावतो, म्हणजे अति हर्षभरीत होतो आणि आबाळाला हात लावतो. आणि वाईट प्रारब्ध आलं की लगेच हतबल होऊन जातो आणि लगेच मग डोक्याला हात लावून बसतो. मग इथं मग काय सांगितलंय की प्रारब्ध त्याचं येणार आहे, ते निघून जाणार आहे. आपण स्थिर राहायचं, काळजी करायची नाही, काळजी घ्यायची. म्हणजे असं, म्हणजे डोक्यालाही हात लावायचा नाही, आभाळालाही हात लावायचं नाही, तर काय करायचं की भजनामध्ये वापरायचं आणि सद्गुरु कार्यामध्ये वापरायचं. म्हणजे काय की आपण जे पण काही करेल ते सद्गुरूंचं कार्य आहे असं समजून करायचंय. मग आता आपण समजा मुलांचं संगोपन करतो तर जरूर करा मुलांचं संगोपन, पण ती एक सद्गुरूंनी दिलेलं कार्य आहे असं समजून करायचंय. आपण संसार करतोय, बरोबर संसार करा, पण ती पण एक जबाबदारी. आपलं लक्ष मग तिकडेच असायला हवं की आपण कोण आहे आणि कशासाठी आपला जन्म झालाय इकडे. मग आता असं आपण एखादी कला जोपासतोय तर जरूर ती कला जोपासा, पण ते पण एक आहे की ईश्वराचं सौंदर्य, कला, गुण आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवतोय असं समजून ती कला जोपासायची आहे. आता आपण कीर्तन प्रवचन करतोय तर जरूर करा, पण फेमस होण्यासाठी नाही, तर काय तर त्या तत्वाचा आणि नामाचा प्रसार करण्यासाठी करतोय. म्हणजे असं की काय की उपाधी करायची आहे पण त्या उपाधीमध्ये अडकायचं नाहीये. म्हणजे उपाधी करायची पण त्याच्यामध्ये अडकायचं नाही. आता भगवान श्रीकृष्णांनी सर्व उपाधी केल्या, समाजकारण केलं, राजकारण केलं, उद्बोधन केलं, परमार्थ केला, पण त्यांनी शेवट कसा करून घेतला आपला, जंगलामध्ये ते एकटे गेले आणि मग त्या पारध्याकडून त्यांनी बाण मारून घेतला. मग त्यांना बघा 16,108 राण्या होत्या, पण शेवटी कोणी नव्हतं, ते एकटे गेले आणि त्या बाण मारून घेतला. मग त्यांना माहित नव्हतं का की आपलं प्रारब्ध असं आहे, बाण लागून आपलं देहत्याग होणार आहे. पण त्यांनी ते नाही, म्हणजे ते कर्माचा सिद्धांत त्यांना माहित होता. त्रिकाल ज्ञानी होते ते, पण टाळू शकले असते. ते ब्रह्मांड नायक होते, त्रिकालदर्शी होते, पण ते टाळलं नाही त्यांनी ते. कारण की का तर त्यांना माहित होतं कर्माचा सिद्धांत. उलट तो पारधी पण दुःखी होता की माझ्याकडून देवाला बाण लागला, माझ्यामुळे असं झालं. तर त्या पारध्यालाही त्यांनी त्याच्यातून मुक्त केलं की बाबा तू काही घाबरू नको, तुझ्याकडून चांगलं कर्म झालंय. की राम अवतारामध्ये असताना, मी राम असताना आणि तू तेव्हा बाली होता तो, तेव्हा तुला मी बाण मारलेला होता झाडाच्या आडून, आणि त्यामुळे आज हे असं प्रारब्ध आहे की तुझ्याकडून आज मला बाण लागतोय. त्यामुळे तू काही घाबरू नकोस, हे चांगलंच तुझं कर्म हे पुण्यकर्मामध्ये जमा झालेलं आहे, तू काही घाबरू. म्हणजे ते स्वतः त्याच्यामध्ये अडकले नाही आणि त्या पारध्याला सुद्धा मुक्त केलं. म्हणजे काय तर इथं उपाधी करायचे पण उपाधीत अडकायचे नाही. मग भगवान श्रीकृष्णाने बघा कसं जगायचं आणि कसं मरायचं हे शिकवलं.
मग आता तसंच संत आपल्याला शिकवतात कशासाठी जगायचं, कसं जगायचं आणि कसं मरायचं. कशासाठी जगायचंय? मग ते चैतन्य स्वरूप होण्यासाठी जगायचंय. अनादिकाचं चैतन्य स्वरूपाचं आपण अंश आहोत ना, ते चैतन्य स्वरूप होण्यासाठी जगायचंय. कसं जगायचंय? तर ते चैतन्य स्वरूपाचा अनुभव घेत सद्गुरु कार्यामध्ये रमत जगायचंय. आणि कसं मरायचंय? तर सर्व उपाधींचा त्याग करून चैतन्य स्वरूप होऊन मरायचंय. म्हणजे सर्व उपाधींचा त्याग करायचंय. बघा आता काही लोक जप करतात, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं जप करतात काही लोक. पण हे मी ब्रह्म आहे असं ही सुद्धा उपाधी आहे. सर्व जगच ब्रह्म आहे की नाही? मगाशी आपण पाहिलं सर्व जगच ब्रह्म आहे. मग मी ब्रह्म असं काय? आपल्याला बोलायला येतं म्हणून का? सर्व जगच ब्रह्म भावावरती स्थित आहे. आपण उदाहरण घेऊया. बघा पाणी पण ब्रह्मभावावरती कसं आहे बघूया आपण. पाण्याचं काय कार्य दिलंय सद्गुरूंनी पाण्याला? तर पाण्याला जीवन देत. म्हणजे भरपूर कार्य आहेत पाण्याची, भरपूर कार्य आहेत. पण त्यातलं महत्वाचं कार्य की जीवन देतं. पण पाणी कधी असं म्हटलंय का हो की मी सगळ्यांना जीवन द्यायचं काम करतो म्हणून मी घाणीतलं काम करणार नाही, असं कधीच बोलत नाही. जाईल तिथं ते सर्व निर्मळ करतं, स्वच्छ करतं आणि आपल्याला सुद्धा ते जिवंत ठेवतं. म्हणजे पाणी जिथं जाईल तिथं ते ब्रह्मभावावरती स्थित असतं ते. आता झाडांचं उदाहरण घेऊया. आता झाडं कशी आहेत? झाडांचं सर्व अंग उपयोगाला येतं. मूळ येतं, पान येतं, खोड येतं, सगळं त्याचं काय. पण झाड असं कधी म्हटलंय का यांनी लोकांनी माझं काही संगोपन केलं नाही आणि मग मी यांच्या काही उपयोगाला येणार नाही? असं नाही. ते जाईल त्याला ते उपयोगाला येत असतं. सगळ्यांना सावली देत असतं, ऑक्सिजन देत असतं सगळ्यांना. अगदीच त्याला कोणी पाणी नाही घालायला असलं तरी ते सुकून ते मरून जातं. पण तरी ते म्हणत नाही की मला आता कोणी पाणी घातलं नाही, मी सुकून गेलो, पण मी आता कोणाच्या उपयोगाला येणार नाही, असं म्हणत नाही. ते सुकून नाही, त्याला कोणी जाळायला नेतं, नाही नेलं तर तिथंच ते कुजून मरून म्हणजे जमिनीला ते सोनं बनवतं. पण ते असं म्हणजे जग किती ब्रह्मभावावरती आहे. आणि मग आपण असं का म्हणतो की मी ब्रह्म म्हणजे जप करतो, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आता हे मी ब्रह्म आहे असं म्हणणाऱ्यांची अवस्था कोणती आपण बघूया, कोणत्या स्थितीत आहेत ते. आता बघा आपल्या नेहमीच्या रोजच्या आयुष्यामध्ये ते उदाहरण आहे. बघा सकाळी कोणीतरी आपल्याला उठवून जातं, मग आपण म्हणतो मी जागा झालोय, मी जागा झाली आहे असं आपण म्हणतो. मग आता ही सहज अवस्था आहे का जागृतीची? दिवसभर आपण काम करताना असं म्हणतो का मी जागा आहे, मी जागी आहे, मी काम करताना जागी आहे? नाही म्हणत. ती सहज जागृती आहे. पण जे पहाटेची असते ती कोणी उठवून गेलेलं असतं तेव्हा झोपेत लोळत असताना आपण बोलतो मी जागी आहे तेवढं, आणि तेवढ्यात ते उठवणारं कोणी निघून गेलं की लगेच आपण डुलकी लागते. मग तसं आहे की मी ब्रह्म आहे म्हणणाऱ्यांची डुलकी लागू शकते. म्हणजे असं आहे की मी ब्रह्म आहे. सर्व उपाधींचा इथं त्याग झाला पाहिजे. मग आपण काय पाहतो की कर्माच्या संबंधामध्ये हे सर्व आलेलं आहे. कर्माचा संबंध त्याच्या अगोदर काही म्हणजे कुठला विषय चाललाय की आपल्या आणि संतांचा भेद काढायचा चाललाय. आपल्याला आणि संतांच्या सारखं बनायचंय, आपल्याला तो भेद काढायचा. त्याच्या मध्ये आपण काय पाहिलं की श्रवणाने आपली ऐकण्याची, पाहण्याची, बोलण्याची क्षमता होते. त्याच्यानंतर काय विषय प्रयोजन, त्या चैतन्य स्वरूपाचा मी अंश आहे त्याच्या संबंधाने पाहिला. आणि त्याच्यानंतर हा कर्माचा संबंध. तर मग असं हे कर्माचा संबंध आहे पाहिला. मग याच्यानंतर हे आपल्या सर्व जमेल का की आपल्या संतांच्या सारखं होता येईल का? तर हो, निश्चित होते. पण काय करायला पाहिजे? थोडंसं अलर्ट राहायला पाहिजे, आळस झटकला पाहिजे आणि इंद्रियांना वळण पाडता आलं पाहिजे. म्हणजे हे सांगितले बाबा. मग आता हे अलर्टनेस, मग आता अलर्टनेस नसेल तर काय होतं आणि अलर्टनेस का हवाय आपल्याला ते पाहिजे आपल्याला. आणि मग ते संत अलर्टनेस आपल्यामध्ये कसा रुजवतात ते पण आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम काय की अलर्टनेस जर नसेल तर काय होतं? तर अलर्टनेस नसेल तर काय होतं की आपले पूर्वीचे अनंत जन्मीचे जे काही संस्कार आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, विकार, ते आपल्यावरती लगेच हावी होतात जर आपण अलर्ट नसलो तर. आणि मग आपण विपरीत अर्थ काढतो आपल्या सोयीनुसार आणि मग आपला प्रवास तिथे थांबतो. आता याचंच एक खूप सुंदर उदाहरण आहे. गौतम बुद्धांचं गोष्ट आहे. गौतम बुद्ध भिक्षा मागून खायचे. ते योगी होते पण ते भिक्षा मागून खायचे. आणि त्यांनी आपल्या साधकांना सुद्धा सांगितलेलं असतं की भिक्षा मागून खायची. पण त्यातले काही साधक असतात ते शॉर्टकट मार्ग असतात. काय करायचे? चौकशी करायची गावामध्ये की कुठं काय चांगलं बनलंय का, कुठं काही श्रीखंडपुरी बनले का, असं कुठे काय कार्यक्रम आहे का. मग तिथे जाऊन मागायचे. गुरूंची आज्ञा पाळायचे. ते गुरूंचीच आज्ञा पाळायचे की मागून खायचं. पण कसं मागायचं? चौकशी करायची. म्हणजे थोडासा शॉर्टकट, सोयीप्रमाणे. म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या सोयीप्रमाणे ते अर्थ काढायचे. मग असंच ते असं बरेच दिवस चाललं असताना मग ते गौतम बुद्धांच्या लक्षामध्ये येतं की हे मागून खातात असं. मग ते सांगतात असं नाही करायचं,
मी जिथं आज गेलाय तिथं उद्या तुम्ही जायचं नाही आणि दुसरीकडे जायचं आणि जे ताटात पडल ते तुम्ही खायचं. झालं. मग अगोदर पण गुरुआज्ञाच पाळायची, आता काय सांगितलं की ताटात पडल ते खायचं. मग आता मग ते निघतात मग ताट घेऊन आणि मग रस्त्याने जात असतात तर वरून एक कावळा झालेला असतो आणि त्या कावळ्याच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा असतो, पडतो त्या त्यांच्या ताटामध्ये. आता काय करायचं की ते ठरवतात मग गुरु आज्ञा आहे की म्हणजे ताटात पडत ते खायचं आणि मग ते खातात ते मग आणि मग ते नंतर पण चालू ठेवतात. आता त्यांनी ते तेवढ्या पुरतं केलं असतं तर त्याला दोष नव्हता, पुन्हा ते पुढे चालू तसं ठेवलं म्हणून ते दोष करू नये. एखाद्या वेळेला एखादी गोष्ट असं चालू शकते पण आपण कसं सोयीनुसार अर्थ करतो, मग त्यांचा प्रवास मग थांबतो. मग ते एखाद्या वेळेस चालतं. याचीच एक कथा आहे गाडगे महाराजांची. गाडगे महाराज त्यांना एका साधकांना बोलवलं असतं घरी जेवायला, छान असं पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो आणि मग ते जेवायला बसतात आणि तेवढ्यात एका साधकाला आठवते की आज एकादशी आहे. मग आता काय करायचं, मग तो म्हणतो बाबा आज एकादशी आहे, काय करायचं आज, पुरणपोळी कशी खायची. मग बाबा म्हणतात आजच्या दिवशी खा, नंतरची एकादशी व्यवस्थित पकडा. म्हणजे का तर ते त्या साधकाने एवढं प्रेमाने बनवलेलं असतं. म्हणजे आजच्या दिवशी चालतंय म्हणजे तात्पुरतं चालते पण नेहमी नाही. मग आपण काय करतो लगेच आपल्या सोयीनुसार अर्थ काढतो आणि मग अशा ठिकाणी मग तो आपला प्रवास थांबतो. मग आता इथं आपल्याकडे प्रॅक्टिकली बघायचंय आपल्याला. आपले पण असे प्रत्येकाचे वेगवेगळे संस्कार आहेत. आता आपण सांगू शकत नाही की कोणाचा कुठला संस्कार आहे. मग ते प्रत्येकाने आपलं आपलंच बघायचं की आपण काय आपला अर्थ काढतोय सोयीनुसार. ते आपल्याला सूक्ष्म विचार करायचे. तिथं कोणी तुम्हाला सांगायला येणार नाही. बारीक लक्ष दिलं की मग कळतं आपल्याला की सद्गुरू संकेत तसे देत असतात, मग आपण ते पकडायचे आणि मग तसं ते आचरण आपण करायचं आहे. तर मग आपण काय पाहत होतो की अलर्टनेस नसेल तर काय होतं. मग आता तेच आपण पुढे पाहणार आहोत की अलर्टनेस का हवाय आपल्याला. तर आपला प्रवास कुठे चालला आहे, आपला प्रवास त्या परब्रह्म तत्वाकडे चाललाय, लक्षाकडे चाललाय, बरोबर. मग ते लक्ष कसं आहे ते एकदम परफेक्ट आहे, त्याच्याकडून काही चूक होत नाही. ते लक्ष अतिशय परफेक्ट आहे. बघा आपण बारीक आजूबाजूला लक्ष दिलं की आपल्या लक्षात येईल. हवा म्हटलं की वातावरणामध्ये हवा आपल्याला किती महत्वाची आहे. पण असं कधी झालंय की 10 मिनिटं हवा बंद झाली आहे, असं कधी झालंय का. इतकं अलर्ट आहे की कधी ते हवा बंद झाली नाही आतापर्यंत तरी नाही. म्हणजे इतकं अलर्ट आहे. सूर्यप्रकाश बघा, सूर्य नसेल तर पृथ्वीवरचं जीवन धोक्यात येऊ शकतं. मग ते सूर्यप्रकाशाचं कधी झाले का की सुट्टी घेतली आहे, असं कधीच नाही. आपल्याला कंटाळा आला की आपण काय करतो ऑफिसला हाफ डे टाकून घरी येतो. पण सूर्यदेव कधी गेलेत का, दुपारी दिवस मावळलाय का, कधीच नाही. ते इतकं अलर्ट आहे. किंवा आपण ऑफिसला उशीर जातो पण ते कधी असं झालंय का ते दुपारी आले, दुपारी दिवस उगवलाय, असं कधीच झालं नाही. म्हणजे ते इतकं अलर्ट आहे. प्रत्येकाची शरीराची रचना बघा सेम आहे सगळीकडे. कुणाला 2 हृदय आहेत का, सगळ्यांना एकच आहे. सगळ्यांचा रक्तप्रवाह सेम चालू आहे, सगळ्यांना समान. म्हणजे असं चुकून, असं आपण म्हणतो ना चुकून झालं, चला असं चुकून झालं, चुकून भाजून चुकलं, असं आपल्याला सवय आहे. पण ते इतकं अलर्ट आहे की म्हणून मग आपल्याला अलर्ट बनायचंय. पण 100% तसं आपण नाही बनू शकत. 100% आपण तेवढं अलर्ट नाही बनू शकतो. पण 100% प्रयत्न करू शकतो की नाही. हा म्हणजे ते 100% प्रयत्नांचीच नोंद केली जाते. म्हणजे 100% प्रयत्नच गृहीत धरले जातात आणि आपल्याला तेच करायचंय. 100% अलर्ट नाही बनू शकत. आता बघा आपलंच उदाहरण घेऊया, कसं ते संत आपल्यामध्ये ते तत्व रुजवत असतात. तर मागे एकदा आपल्या ग्रुपवरती चाललं होतं की डिलीटपणा करायचा नाही, डिलीटपणा टाळायचा आहे. तर मग आपण तरी पण आपल्याकडून होता डिलीटपणा. मग बाबा आपल्याला रागवले की बाबा नाही करायचंय असं. तर मग आता त्या डिलीट करणाऱ्या व्यक्तींमध्ये माझं पण नाव होतं. काय मग मी तेव्हा असा विचार केला असता की बाबा रागवले मला बोलले, चुकून झालं एखाद्या वेळेस तरी सगळ्यांच्या समोर बोलले, मी डॉक्टर. म्हणजे बघा आपण कसं विचार करतो, लक्षणांकडून विचार करतो. म्हणजे बघा हे लक्षण म्हणजे कधी कधी आपल्याला फटकारे पण खावे लागतात ह्या मार्गात जाताना. म्हणजे काय पाहिजे आपल्याकडे, लक्षणाकडे जाताना, लक्षाकडे जाताना काय पाहिजे आपल्याला, अलर्टनेस पाहिजे. फटकारे पण आपण खाल्ले पाहिजेत तेव्हा. म्हणजे असं की अलर्टनेस. आता त्याचा प्रभाव असा झाला की म्हणजे आता दुसरीकडे कुठे जातच नाही डिलीटपणा. म्हणजे हा ग्रुपच नाही तर बाकीचा कुणाला पर्सनल पण जात नाही की कुठला ग्रुप. म्हणजे का तर ते म्हणजे ते सद्गुरू साक्षात परब्रह्म ते तत्व आपल्याला ते रुजवतायत. मग त्यासाठी आपल्याला मग ते थोडंसं म्हणजे फटकारे खाल्ले पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे असं आहे. म्हणजे ते अलर्टनेस मध्ये आलंय आता ते. म्हणजे आपण काय पाहत होतो की अलर्टनेस का हवाय. म्हणजे सांगत असतात की इंद्रियांना वळण पाडलं पाहिजे.
है ना. म्हणजे इंद्रियांना तुम्ही वळण पाडायचं. मग त्यासाठी काय सांगतात, पहाटेचं ब्रह्ममुहूर्ताचं भजन करायचं. मग त्याच्यामुळे काय होतं की इंद्रियांना वळण पाडतं आणि आपला जो प्रवास लक्ष्याकडे चाललाय तो त्याला परम गती मिळते. मग आता हा ब्रह्ममुहूर्त काय आहे. मग हा ब्रह्ममुहूर्त, तर ब्रह्ममुहूर्त, मुहूर्त म्हटलं की काय येतं, शुभ मुहूर्त म्हणजे काय. आता वेगवेगळे मुहूर्त आपण पाहत असतो. ब्रह्मशाळेचा वास्तुशांतीचा मुहूर्त, शुभ मुहूर्त असतो. पुन्हा असं विवाह मुहूर्त, मुंजीचा मुहूर्त, असे बरेच मुहूर्त आहे. आणि 3.5 मुहूर्त म्हणजे जे वर्षात एकदा येतात असेही मुहूर्त आहे. पण तसा हा ब्रह्ममुहूर्त आहे. ब्रह्माचं स्वरूप जाणण्यासाठीचं, ब्रह्माशी संवाद साधण्यासाठीचं हा मुहूर्त आहे. त्याला म्हणायचं ब्रह्ममुहूर्त. आणि तो रोज असतो आणि तो सकाळी 4:40 ते 5:28 पर्यंत असतो, रोज असतो. आणि तो पहाटे असतो. आता बघा रोज असतो. आता हे रोज असणं सुद्धा परमेश्वराच्या उदारपणाचं एक उदाहरण आहे. आता बघा आपल्याला ज्या गोष्टींची नितांत गरज आहे, ज्या गोष्टी आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत, त्या परमेश्वराने आपल्याला मुबलक प्रमाणात दिले. आपल्याला जाणीव नाहीये त्याची, पण त्यांनी ते मुबलक प्रमाणात दिलेले आहेत. आणि ते आपल्याला अत्यंत आवश्यक. हवा, आता मगाशी पाहिलं आपण, हवा अत्यंत गरजेची एक नाही, पण त्यांनी किती मुबलक. 5 मिनिटं आपण जगू शकत नाही हवेमुळे, पण त्यांनी किती आपल्याला त्याची कमतरता कधी जाणवलीच नाहीये. आता कोरोनामुळे आंतरिक बिघाड झालाय, त्याच्यामुळे थोडंसं काही कमी जाणवते, पण नॉर्मल व्यक्तीला असं कधी झालंय का की हवा कमी पडली नाही. म्हणजे त्यांनी मुबलक प्रमाणात दिले. आता सूर्यप्रकाश, तो पण किती मुबलक प्रमाणात, नसेल तर आपलं जीवन नाही चालू शकत. मग त्यांनी ते कसं मुबलक प्रमाणात दिले आहे. ते म्हणजे आपल्याला सांगायचं काय की आपल्याला ज्या गोष्टींची नितांत गरज आहे त्या गोष्टी परमेश्वराने मुबलक प्रमाणात दिल्यात. तसंच हा मुहूर्त आहे, आपल्याला नितांत गरज आहे. मनुष्य जन्माला येऊन त्याचं सार्थक करावं, प्रत्येक मनुष्याला त्याचा रोज उपभोग घेता यावा, म्हणून हा ब्रह्ममुहूर्त आहे. आपल्याला त्या रोज वापर करायचा. आणि मग तो रोज सकाळी आहे, पहाटे आहे. म्हणजे पहाटे बघा, पहाटेचं वातावरण कसं असतं, सकारात्मक असतं. भजन पूजन करणारे व्यक्ती, सकाळ झाली की काय होतं, सकाळ झाली की सगळी लोक उठतात आणि मग आपली आपली कामं चालू होतात. कुणाला ऑफिसला जायचं असतो, कोणाला स्वयंपाक करायचा असतो, कुणाला मुलांना शाळेत पाठवायचं, गडबड असते, सगळी गडबड. किंवा कुणाला टेन्शन असतात. म्हणजे 1760 अशी भरपूर कामं असतात. आणि मग ते सगळं तणावाचं वातावरण ते वातावरणामध्ये परावर्तित होतं. त्यावेळी पण भजन पूजन करू शकतो, पण जेवढं ब्रह्ममुहूर्तावरती आपण करू शकतो तेवढं व्यवस्थित नाही होत. म्हणून मग ते ब्रह्ममुहूर्त आहे पहाटेचा. तर मग असं कधी कधी काय होतं मग की हा ब्रह्ममुहूर्त आहे, पहाटे आहे, आपली कशी साखर झोपेची वेळ आहे ती. मग ते झोपेला पण फार आवडते साखर झोप. सगळं वातावरण शांत आणि सकारात्मक असतं. पण मला असं वाटतं की त्या वेळेला उठून कसं भजन करायचं किंवा काय. पण असा माझा पर्सनल असा अनुभव आहे की एकदा का आपण त्या वेळेत उठायला लागलो ना की ती वेळ आपल्याला मग आवडायला लागते. कारण की त्या सद्गुरूंचा प्रेम अनुभवतो आपण त्यावेळेला. सद्गुरूंचा प्रेम अनुभव, त्याचा अनुभव आपल्याला येऊ लागतो आणि मग आपण स्वतःच उठायला लागतो. मग तेव्हा मग आपल्याला गजर लागत नाही किंवा कोणी उठवणार माणूस लागत नाही. आपण 5 मिनिटं, बऱ्याच जणांचा बघा असा अनुभव असेल है ना. म्हणजे असं आहे की ब्रह्ममुहूर्तावरती पहाटेचं भजन, त्याचा अनुभव आहे. आणि हा मुहूर्त आता काय होतं, आपल्याला अजून एक प्रश्न येतो की आपलं लक्ष लागत नाही. आपण म्हणतो लक्ष लागत नाही, पण सुरुवातीला हे लक्ष लागत नाही, सुरुवातीला चालते. बघा आता हे अजपाजप, तुम्ही उठलाय कोणाच्या नावाने, ब्रह्माच्या नावाने उठलाय ना भजन करायला, मग तुमचं लक्ष लागलेलं आहे अशा ठिकाणी. मग ते अजपाजप मध्ये आपल्या भगवत ग्रंथामध्ये अजपाजप हा आलेला आहे चॅप्टर, त्याच्यामध्ये याचं वर्ण आहे. अजपाजप मध्ये जातो बघा. म्हणजे आपण स्त्रिया काय करतो, पतीच्या नावाचं कुंकू लावतो, मंगळसूत्र घालतो. मग सारखं सांगत बसतो का मी यांचं कुंकू लावलंय, मंगळसूत्र, म्हणजे ते अजपाजप मध्ये जातो. एकदा घातलं की झालं ना. तसं हा म्हणजे आपल्याला वाटतं की लक्ष नाही लागलं, पण ते लागलेलं असतं. आता हे आपण सुरुवातीला म्हणतोय, सुरुवातीला हा शब्द फार महत्वाचा आहे. नंतर नाही. आपण जर 100% प्रयत्न करत असो तर आपल्याला नक्कीच त्यात परब्रह्म तत्वाचा अनुभव येतो. नाही तर मग आपण काय चालतंय सांगितलंय ना, लक्ष नाही लागलं तर मग आपण मगाशी सांगितलं त्या कसं त्या साधकांनी विपरीत अर्थ काढला आपल्या सोयीप्रमाणे, तसं व्हायला नको. ते सुरुवातीला तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर नक्कीच मग त्याचा अनुभव येतो. तर अजून एक आहे की मग ते लक्ष का लागत नाही, ते लक्ष का नाही लागत सकाळचं. तर बघा, मन हे प्रचंड वेगवान आहे. मनाचा वेग हा वायूच्या वेगापेक्षा आणि प्रकाशाच्या वेगापेक्षा ते प्रचंड वेगवान आहे.
आणि म्हणून मग आपलं अशा वेगवान मनाला आपल्या लगेच हातात येईल का ते? थोडा वेळ घेणार, ते लगेच नाही लक्ष लागणार. मग आपण जेव्हा पहाटेचा ब्रह्ममुहूर्ताचं भजन करतो ना, तेव्हा मग काय होतं, हळूहळू ते श्वासाचा आवाज ऐकायला लागतो आपण. मग हळूहळू आपण स्मरण करत ते आपलं मन हळूहळू शांत होतं, त्या प्रेमाचा अनुभव घ्यायला लागतो आणि मग ते शांत हळूहळू आपल्यासारखं ते करायला लागतं. म्हणजे एखादी गोष्ट बघा आपण व्यवहारामध्ये आवडली की मग सारखं मन तिकडे जातं, है ना. म्हणजे तसं म्हणजे लक्ष लागत का नाही तर ते चंचल असतं फार. म्हणून जसं हा आहे की टप्प्याटप्प्याने म्हणजे हा ब्रह्ममुहूर्त आहे, परमगती आहे त्याच्यामध्ये, तो साधला तर आपल्याला आध्यात्मिक जो लक्षाकडे आपला प्रवास चालू आहे त्याला परमगती लागते. आता हा असा टप्प्याटप्प्याने आपल्याला संत ते लक्षाकडे घेऊन जात असतात. पण असं आहे की अशी बरीच लोक आहेत की त्यांना माहीतच नाही की हे असं लक्ष असतं ते. म्हणजे ते तत्व आपल्याला पाहायचंय, त्याचा अनुभव घ्यायचाय, असं बऱ्याच लोकांना माहित नाही. त्यांना काय माहितीये, फक्त मोठं व्हायचं, आपल्याला काहीतरी चांगलं करायचं, काहीतरी नाम कमवायचं, है ना. आपण पण तसंच पहिले करत होतो की पहिलं असंच की नाव कमवायचं, काहीतरी मोठं, काहीतरी प्रसिद्ध, जगप्रसिद्ध असं. म्हणजे हे लक्ष असतं माहीतच नाहीये. आता त्यांच्यासाठी ही सिद्धांत आहे की जोपर्यंत आपली संत भेट होत नाही तोपर्यंत आपल्याला लक्ष काय हे समजत नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्याला संत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला लक्ष काय आहे ते माहीत नाही. कारण का? कारण की आपण लक्षणांकडून विचार करतो आणि त्या लक्षणामध्ये आपण एवढं गुरफटत जातो की आपण स्वतःहून नाही पडू शकत त्यातून बाहेर. म्हणजे त्या अनेक 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 लक्षणामध्ये. आता ह्याचाही एक दृष्टांत आहे, कथा आहे सुंदर, डार्विन शास्त्रज्ञांची, विश्वात्मकी देवे ग्रंथामध्ये आहे. तर हे डार्विन शास्त्रज्ञ लहान होते तेव्हा काय झालं की ते आपल्या आईला सारखं प्रश्न विचारायचे, असं का तसं का तसं का असं का. म्हणजे लहान मुलं कसं विचारतात तसं, पण त्यांचं जरा जास्त होतं, ते खूपच प्रश्न विचारायचे आईला. मग आई काय म्हणते की आपल्या मामाकडे पाठवायचं, जरा हुशार आहे, तर मामा हुशार आहे, थोडंसं काहीतरी सकारात्मक बदल होईल मुलामध्ये म्हणून ते मामाकडे पाठवतात. मग तिथं गेलं की पुन्हा ते मामाला प्रश्न विचारून भंडावून सोडायचं की का असं का तसं का तसं का. आणि मामा खरंच हुशार असतो आणि मामा काय मग ठरवतो की याला आपण काम लावूया. कामात अडकला की मग तो आपल्याला प्रश्न विचारणार नाही. मग झालं. पण मामा जसा भाचा हुशारच असतो तो आणि काय करतो, पटापट कामं करून घेतो. तो पटापट कामावरायचे, लगेच मामाला प्रश्न विचारायचे. म्हणजे त्याचं ते प्रश्न विचारायचं संपलेलं नसतं. मग असंच म्हणतं शेवटी मामा तो मामाच असतो. तो काय करतो, मग तो जा आणि बागेतून एकसारख्या आकाराची पानं घेऊन यायची, 2 एकसारख्या आकाराची पानं घ्यायची. तर मुलाला वाटतं की खूप सोपं काम आहे, लगेच जातो धावत आणि 2 एकसारख्या आकाराची पानं घेऊन येतो आणि म्हणतो हे बघ मामा झालं माझं काम, लगेच दाखवतो. आणि मग मामा बघतो आणि म्हणतो बरोबर आहे, तू आणलेली पानं आहेत ती बरोबर आहेत, पण बघ या पाण्याचा थोडा रंग हिरवट आहे, या पाण्याचा थोडा लाल आहे, थोडासा हिरवट पिवळट असा. मग झाली का एकसारखी पानं? झालं. मुलगा हुशार असतो खरंच आणि तो म्हणतो की नाही बरोबर आहे, एकसारखी नाही आहेत पानं. मग पुन्हा जातो आणि मग एकसारख्या आकाराची एकसारख्या रंगाची पानं शोधायला लागतो आणि बराच वेळ शोधल्यानंतर त्याला तसं पान सापडतं आणि मग पुन्हा जातो तो मामाकडे आणि दाखवतो, हे बघ मामा एकसारख्या आकाराचं पानं होतं ना, एकसारखा आकार आणि एकसारखा रंग हे आहे, आणलंय बघ. मामा म्हणतो बरोबर आहे, पण बघ जरा बारीक लक्ष देऊन बघ, ह्या पाण्याच्या शिरा कशा आहेत, या पाण्याच्या शिरा कशा आहेत बघ. मग तो बघतो आणि मग म्हणतो बरोबर आहे, नाही एकसारखं पाणी, एकसारखा आकार असलं तरी एकसारखं नाहीये पाणी, शिरा वेगळ्या आहेत. मग जातो पुन्हा आणि मग पुन्हा बागेत जाऊन पुन्हा शोधायला लागतो, असं शोधत बसतो. तर असं काय होतं की प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी त्याला प्रॉब्लेम येतो. कुणाचा शिरा जुळतायत, कुणाचा रंग जुळतोय, तर कुणाचा काय आकारच मोठा होतोय, कुणाचा देठच लांब होतोय, असं काही ना काहीतरी सारखा त्याला तो प्रॉब्लेम येतो आणि तो तिथेच मग गुंग होऊन जातो बागेमध्ये. मामाकडे प्रश्न विचारायला जात नाही. मग इथं आपला मूळ मुद्द्याकडे येऊया, काय की लक्षणाकडे तो जात होता, लक्षणांकडून तो शोधत होता आणि त्या लक्षणांमध्ये तो गुरफटला, त्यातनं तो बाहेर आला नाही. तसं आपलं आहे की आपण स्वतःहून म्हणजे लक्ष काय आहे आपल्या स्वतःला समजत नाही. जोपर्यंत आपल्याला संत सांगत नाही आपलं लक्ष काय जन्माला यायचं तोपर्यंत आपल्याला लक्ष समजत नाही. बघा आपण आपला पण अनुभव आहे, इथं येण्या अगोदर आपण पण लक्षणात अडकलो होतो की नाही. 33 कोटी देवामध्ये आपण अडकलो होतो. याचं केलं तर त्याचं राहायचं, त्याचं केलं की ह्याचं राहायचं, ह्याला हे लागायचं त्याला ते लागायचं, काही जुळत नव्हतं. म्हणजे 33 कोटी देवामध्ये आपण अडकलो होतो. पण इथं आलो आपण संत कृपेमध्ये, आपल्याला एक देव समजला आणि मग त्या एका देवाचं कसं भजन करायचं, कसं पूजन करायचं, मग ते आपल्याला समजलं आणि मग
त्या देवाला आपण पूजलं की मग बाकीचे देव सुद्धा त्याच्यामध्ये त्यांची पूजा होते. म्हणजे काय, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषते. म्हणजे झाडाच्या मुळाला पाणी घातलं की पुन्हा मग त्याच्या पानांना फुलांना सेपरेट पाणी घालायची गरज नाहीये. तसं इथं मग एका ह्या परब्रह्म तत्वाची आपण पूजा केली तर मग बाकीच्या देवांची सुद्धा त्याच्यामध्ये पूजा होते. म्हणजे असं आहे की आपला विषय काय होता की जोपर्यंत आपल्याला संत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला आयुष्याचं काय लक्ष आहे ते समजत नाही. तर मग अजून आता पुढे समजा आता भेटलं, संत भेट झाली, लक्ष समजलं काय आहे ते, पण पुढे काय होतं की काही जण काय होतं की संतांची संगत सोडून देतात. संतांची संगत मध्ये सोडून मनामार्गे काहीतरी चालू होतं. मग त्यांच्यासाठी सुद्धा सांगून ठेवलंय, मनोमार्गे गेला तो तेथेशी मुकला. बघा आता आपण एखाद्या अरण्यात किंवा एखाद्या अनोळखी ठिकाणी गेलो रस्त्याने तर तिथे बोर्ड लावलेला असतो, या जाणं मन आहे, या खतरा आहे असा. तसं हे आपण लक्षाकडे प्रवास चाललाय ना आपला, मग ह्या मार्गावर सुद्धा एक बोर्ड लावलाय की मनोमार्गे गेला तो तेथेशी मुकला. मनाच्या मार्गाने गेलो की तो मार्ग चुकतो. का चुकतो तर बघा, गीतामध्ये 4 मार्ग सांगितले देवापर्यंत पोहोचायचे. भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग. तर या ज्ञान मार्गाने गेलं तर काय होतं की अहंकार येतो आपल्यामध्ये. अहंकार आलं की त्याच्यामध्ये तो अडकला. कर्म मार्गाने गेलं तर कर्माची गुंतागुंत एवढी भयंकर आहे की त्याच्यामध्ये सुद्धा आपण अडकतो. बघा आपल्या सगळ्यात पहिल्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यात पहिलं प्रवचन झालं होतं संगीताताईंचं. त्यांनी सांगितलेलं होतं की डोळ्याची पापणीची उघडझाप होणं जे स्वाभाविक आहे ते सुद्धा एक कर्म आहे. श्वासोश्वास होणं हे सुद्धा एक कर्म आहे. म्हणजे कर्माची गुंतागुंत एवढी भयंकर आहे की आपण त्याच्यामध्ये अडकतोच. म्हणजे स्वतः मनोमार्गे गेलं की अडकतो. मग अजून काय योग मार्गाने गेलो तर काय रिद्धी सिद्धी समजा आल्या तर मग झालं त्याच्यामध्ये पण अडकतो. म्हणजे असं की ज्ञान मार्ग कुठल्या मार्गात गेलो ना स्वतःच्या मनाने की लगेच अडकतो आपण. म्हणून बघा ज्ञानियांचे ज्ञानी ज्ञानराज माऊली ते काय सांगतात, ज्ञानियांचे ज्ञानी आहेत ते, योग्यांचे सुद्धा योगी आहेत ते काय सांगतायत, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे बघा काय तुम्ही मनामार्गाने केलं तर ते वाया जाणार, काही तिथे उपयोग नाहीये. त्यांनी सांगितलंय, ठामपणे सांगितलं की ते वायाच जाणार. म्हणजे असं. मग आता हेच आपण थोडंसं कथेच्या दृष्टीने समजून घेऊया, म्हणजे कसं काय आपलं ते वाया जातं. तर सुंदर कथा आहे. तर एक राजा असतो, त्याला काही मूलबाळ नसतं. मग तो काय ठरवतो की आपलं राज्य आपण कोणाला तरी देऊया, कुठल्या तरी सुयोग्य माणसाच्या हातात सुपूर्त करूया आपलं राज्य. म्हणून काय करतो तो, एक स्पर्धा आयोजित करतो आणि काय सांगतो की या स्पर्धेमध्ये जो कोणी विजेता होईल त्याला मग काय बक्षीस देऊन टाकायचं राज्य म्हणून. मग आता ही स्पर्धा कसली असती तर धावण्याची स्पर्धा असते. खाली वरती तो टेकडीवरती बसणार असतो सिंहासनावरती आणि खालून मग सगळ्यांनी धावत जायचं आणि त्याचा हात पकडायचा. पण आता ही स्पर्धा वाटते तेवढी सोपी नव्हती. त्या वाटेवरती असंख्य स्टॉल लावलेले असतात राजाने. प्रत्येक स्टॉलमध्ये काय खाण्याचे पदार्थ असतात, कुठे उंची कपडे असतात, पुढे काय तर दागिने असतात, पुढे काय एखादी पदवी असते प्रधानमंत्र्याची. काही तुम्हाला तिथं बघितलं जाणार नाही तुम्ही योग्य आहात की नाही, लगेच तुम्ही तिथं गेला की तुम्हाला मिळणार. आणि तसंच खाण्याच्या स्टॉलवरती गेला की तिथे तुम्हाला पूर्ण मुफ्त मध्ये मिळणार. दागिने पण घरी घेऊन जायचं असेल तरी घेऊन जात, असं म्हणजे सर्व त्यांनी असं ठेवलेलं असतं. मग त्यातले आपल्या बाकीचे म्हणजे साधक धावणारे जे असतात स्पर्धक ते काय म्हणतात, कुठे आपल्या एवढ्या लोकांच्यात नंबर लागायचा, चला आपण इथे जरा दावत करूया आणि घरी घेऊन जाऊया. मग झाला तो स्पर्धेतून बाद झाला. मग पुढे गेला, पुढे मग म्हणतो एखादा साधक म्हणतो की आता कुठे आपण एवढे दागिने आपल्याला भेटतात मुफ्त मध्ये तर घेऊन टाकतात, लगेच दागिने घेऊन जातात, तोही बाद झाला. मग पुढे एखादा म्हणतो की चला आता एखादा प्रधानमंत्री सरसेनापतीचं पद आहे ते घेऊन टाकूया, आपल्या आयुष्याचा प्रश्न मिटेल. की झाला तोही तिथे मग तो अडकतो, बाद होतो त्या स्पर्धेत. मग असं करत कोणी ना सगळ्या त्या स्टॉलवरती अडकत जातात आणि शेवटी फक्त एकच असा व्यक्ती जातो की ज्याला गुरु भेटलेला असतो. आणि त्या गुरुनी काय सांगितलेलं असतं की हे बघ, ह्या वाट्यावरती जाताना तुला असंख्य स्टॉल लागतील पण तिथे कुठे अडकायचं नाही, थेट जाऊन त्या राजाला तू हात मिळवायचास. आणि एकदा तू त्या राजाला हात मिळवलास की मग बाकी सगळं तुझंच आहे. म्हणजे असं. आणि मग तो एकटाच तो राजापर्यंत पोहोचतो आणि मग तो ते राजा बनतो. मग आता तसंच आपल्याकडे पण आहे. इथे आपण अध्यात्म आपला प्रवास लक्षाकडे झाला, ह्या मार्गावरती आपण अध्यात्म करायला लागलो की मग संसारामध्ये कधी कधी भरभराट येते की झालो आपण अडकलो आणि बाद झालो, लक्षापर्यंत बाद पोहोचण्यासाठी आपला थांबतो. मग
मग पुढे एखादी काही रिद्धी सिद्धी आली, काय प्रवचन कीर्तन, फेमस कीर्तनकार झाले की झालं, अडकलो. मग पुढे एखादी रिद्धी सिद्धी तर त्यातही अडकलो. कोणी एखादं गुरु म्हणायला लागलं तर मग ते गुरु झाले आणि बाकीचे मग साधक बनतात, मग झालं, मग तिथेही ते अडकले जातात. म्हणजे असं आहे की म्हणजे ह्या अध्यात्माच्या मार्गामध्ये की शेवटपर्यंत पोहोचू शकत नाही. काही ना काहीतरी मार्ग मध्ये 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 अडथळा येतच जातात. तर अशी आहे मनोमार्गे गेलं तर असं. तर मग आता हे संत मग आपल्याला कसे घेऊन जातात लक्षापर्यंत आपल्याला कसं घेऊन जातो हेच आता आपण थोडंसं पाहणार आहोत. तर मगाशी आपण पाहिलं होतं की संतांच्या संगतीमध्ये आलं तर मग पाहण्याची, बोलण्याची, ऐकण्याची क्षमता निर्माण होते आणि मग आपण ईश्वर प्राप्तीसाठी योग्य होतो. मग आता हे संतांच्या संगतीमध्ये गेलं की आपल्याला विषय प्रयोजन समजतं, कर्माचा संबंध समजतो, आपण चांगला आणि बारीक विचार करायला लागतो. त्यामुळे काय होतं तर आपल्याला ज्ञानयोग साध्य होतो. म्हणजे जो पहिला मार्ग आहे तो ज्ञानयोग, आणि ज्ञानयोग झाला साध्य की मग त्या योगे मग कर्मयोगही साध्य होतो. मग कर्मयोग कसा आहे की माझ्याकडून जे काही कर्म होत आहे ते ईश्वराच्या प्रयोजनानुसार होत आहे असं समजून कर्म करण्यापुरताच कर्माशी संबंध ठेवायचा आणि नंतर कर्माशी संबंध तोडून टाकायचा. म्हणजे काय करायचं तर कर्मफळाची अपेक्षा ठेवायची नाही असं. मग असा साधक करतो काय, कर्मफळाची अपेक्षा ठेवत नाही, मग करतो काय तर तो भजनात रमलेला असतो आणि भजनात, स्मरणात, सद्गुरु कार्यात रमलेला असतो. मग असं करता रमलेला असता करता करता मग त्याला भक्तियोग साध्य होतो. मग त्याचा भक्तियोगामध्ये प्रवेश होतो. आणि मग हा भक्तियोग, आता भक्ती म्हटलं की मोक्ष आहे, मोक्ष मिळतो. पण या साधकाला मोक्ष नको असतो, मोक्षाचाही पुढचा ठेवा त्याला हवा असतो. मग मोक्षाचा पुढचा ठेवा काय आहे, भगवंताचा प्रेम संपादन करणं असं त्याला. मग तो अधिक चिंतनामध्ये रमतो, अधिक भजनामध्ये रमतो आणि मग एक दिवस ब्रह्मानंदी लागली टाळी अशी त्याची अवस्था होऊन जाते. आणि म्हणजे काय होतं, हरिरूप होतो. आता मग हरिरूप होतो म्हणजे काय झालं, तर इथे हरिरूप होतो म्हणजे आपण लक्ष साधलेलं आहे असं होतं ना. आपलं लक्ष काय होतं, हरिरूप व्हायचं म्हणजे लक्ष साधतो. आणि मग हे हरिरूप होणं हेच मग तुकाराम महाराजांनी खूप वर्णन केलंय सुंदर एका अभंगामध्ये. आता कुठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, अवघा आनंद झाला, अवघा आनंद झाला, प्रेमरसे बैसली मिठी, प्रेमरसे बैसली मिठी, मुखे आवडी लाठी, मुखे आवडी लाठी, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, हो तुझे चरण देखलिया. बघा किती सुंदर वर्णन केलंय की आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, अवघा आनंद झाला आणि प्रेमरसे बैसली मिठी म्हणजे आनंद झाला, हरीचं नाम घेता घेता आनंद झाला असं सुंदर वर्णन केलं. म्हणजे इथं काय होतं की वेदशून्य आत्मज्ञानाचा उदय होतो. मग अशी सांगितलं ना की प्रकृती भाव आपला उघड असतो आणि आत्मभाव झाकलेला असतो. पण इथं काय झालेलं आहे की आत्मभाव उघड झालेला आहे, वेदशून्य आत्मज्ञानाचा उदय होतो आणि त्या उदयामध्ये मग जे सर्व विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जे काही असतील विकार ते मग पळून जातात आणि मग त्या उदयामध्ये, त्या प्रकाशामध्ये, आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये मग खरा धर्म समजतो. मग काय आहे खरा धर्म, कोणामुळे समजलं, कोणामुळे हरिरूप होता आलं तर संतांच्यामुळे मला हरिरूप होता आलं. मग हे संत हेच कोण आहेत, सद्गुरू आहेत. कसे येतं बघा, सद्गुरू हे संत हे सद्गुरू धामातले. आता बघा आपल्याला एखाद्या ठिकाणी अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर त्या अनोळखी ठिकाणची माहिती कोण सांगेल, तिथं राहणारी व्यक्ती.
ते सांगू शकते की या मार्गामध्ये तिथं जाण्यासाठी काय अडथळे येईल, काय मध्ये येईल, काय नाही, म्हणजे ते सांगू शकते. तसं हे संत हे सद्गुरू धामातले आहेत आणि मग ते संत हे सद्गुरू आहे आणि संत सद्गुरूंच्या कृपेमुळे मला हे हरिरूप होत आले. म्हणजे ही संत कृपा चराचरामध्ये अखंड भरून उरलेली आहे आणि ती सद्गुरू कृपा माझ्या हृदयात सुद्धा स्थित आहे. म्हणजे असा त्या साधकाचा भाव निर्माण होतो आणि त्याच्यावरती त्याचा निश्चयही होतो. म्हणजे काय की संत म्हणजे सद्गुरू चराचरामध्ये भरून उरले, त्यांची कृपा चराचरामध्ये भरून उरलेली आहे आणि ती संत कृपा माझ्या हृदयातही स्थित आहे. मग यालाच काय म्हणायचं? विश्वरूप दर्शन. आता विश्वरूप दर्शन म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतं? कृष्ण, अर्जुन, महाभारतातला युद्धाचा प्रसंग असं काहीतरी आपल्याला आठवतं की ते विश्वरूप दर्शन, विराट रूपाचं दर्शन अर्जुनाला झालं होतं, त्याला एकट्याला झालं होतं आणि संजयाला ते दिव्य दृष्टीने झालेलं होतं युद्धाच्या वेळी. त्याच्यानंतर ते कोणाला झालं नाहीये विराट रूपाचं दर्शन, अर्जुनाला सुद्धा झालेलं नाहीये. मग असं विराट रूपाचं दर्शन संतांच्या कृपेमुळे, सद्गुरूंच्या कृपेमुळे साधकाला सतत होत असतं. आता ते विराट रूपाचं दर्शन होतं ते तात्पुरतं होतं, तेवढ्या वेळापुरतंच होतं, नंतर नाही, ते लगेच संपलं. पण हे सद्गुरू कृपेमुळे अखंड त्याला की मला आईची गरज होती, आईच्या रूपाने मला सद्गुरू आलेत, मला वडिलांची गरज होती, वडिलांच्या रूपाने सद्गुरू आलेत, मला मुलांची गरज आहे, मुलांच्या रूपाने आले, माझ्या शेजाऱ्यांची गरज आहे, शेजाऱ्यांच्या, म्हणजे जळी स्थळी हरी भरला घनदाट. म्हणजे ते असं विश्वरूप दर्शन त्याला होत असतं. आणि बघा थोडंसं आपल्या डोक्यात विचार येईल की भिकारी म्हटलं की लगेच कसं आपल्याला वाटतं की भिकारी कसं देवाच्या रूपात, पण तो भिकाऱ्याच्या वेशात येऊन मला काहीतरी बोध करत आहे की हे बघ अशी अवस्था आहे, मागच्या जन्मी काही केलं नाही ना दान धर्म म्हणून बघ अशी अवस्था झाली, आताच तू सुधार स्वतःला. म्हणजे असं म्हणजे बघा की असं विश्वरूप आता सुधार आणि आता सर्व काही करून घे. म्हणजे असं म्हणजे बोध करत असतात कुठल्या ना कुठली निसर्गाची गरज आहे मला, निसर्गाच्या रूपाने मला. म्हणजे असं आहे की जळी स्थळी काष्टी त्याला ते हरिरूप सद्गुरूंचं रूपच दिसतं, विश्वरूप दर्शन असं म्हणतात. आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे म्हणून मग तो साधक काय म्हणतो? तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणजे त्या सद्गुरूंच्या पुढे नतमस्तक व्हावं, लीन व्हावं, समर्पित व्हावं असं त्या साधकाचा भाव तयार होतो. म्हणजे हरिरूप झाल्यानंतर तो काय करतो? सेवाभाव धारण करतो. म्हणजे हरिरूप झाल्यानंतर त्याला खरा धर्म समजतो. काय आहे खरा धर्म? मग सेवाभाव. मग सेवाभाव म्हणजे काय? मग तो संतांच्या कार्यामध्ये सहभागी होतो, विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये सहभागी होतो. मग संत काय करतात? झाडे लावणे, मंदिरांचा जीर्णोद्धार करणं, निसर्गाची सेवा करणं, या आध्यात्मिक तत्वांचा प्रसार करणं. मग अशा कार्यामध्ये तो साधक मग स्वतःला झोपून देतो. म्हणजे काय करतो? सद्गुरू सेवा धारण करतो. तर असं आहे म्हणजे की सद्गुरू सेवा म्हणजे हरिरूप झाल्यानंतर तो सेवा धारण करतो. मग आता म्हणून मग प्रत्येक मनुष्याला असं इच्छा व्हावी की मला संतांची भेट व्हावी, मला संतांची भेट व्हावी, संतांनी मला आपलं म्हणावं आणि संतांनी मला अनुग्रहित करावं असं प्रत्येक मनुष्याची इच्छा असावी. कारण का की संतांमुळे लक्ष समजतं, संतांमुळे सर्व प्रवास होतो. म्हणून प्रत्येक साधकाची अशी इच्छा असावी. पण आता इथं संत भेट होणं फार अवघड आहे. संत भेट होणं फार अवघड आहे. देव एक वेळ भेटेल पण संत भेटणं फार अवघड आहे. संत कधी सांगत नाहीत की मी संत आहे, मी गुरु आहे, असं कधी सांगत नाही. ते एकदम सामान्यातल्या सामान्यासारखं राहतात ते. आणि मग बघा आपल्या बाबांचं पण उदाहरण आहे. श्रीपाद बाबा कधी म्हणायचे का मी गुरु आहे? ते नेहमी म्हणायचे मला कोणी साधक नाहीये आणि मी कोणाचा गुरु नाहीये, ते नेहमी सांगायचे. म्हणजे एवढं साधं सिंपल राहत असतात ते संत. मग त्यांना शोधणं फार, मग तिथं विवेकच धारण करायला लागतो. फार महत्वाचं आहे की हे विवेक धारण करणं. विवेकावरती राहिलो तरच मग संत दर्शन होऊ शकतो. मग तिथे विवेकावर राहून विचार करायचा की बाबा खरंच हे संत आहेत का? नाहीतर आपण बघतो टीव्हीवरती खूप बातम्या ऐकल्यात आपण बंधू साधूंच्या, गुरूंच्या. बघा त्यांच्या मागून जाणारी लोक पण मग फसले जातात. ते स्वतः या महासागरामध्ये, भावसागरामध्ये बुडालेले असतात आणि मग त्यांच्या मागून गेलं की मग बुडतो. म्हणून मग खूप विवेक जागृत ठेवून, म्हणून बघा ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी सांगितली, म्हणून जाणत्याने गुरु भजीजे. म्हणजे जाणून तुम्ही गुरूंना भजन करा. खरंच त्यांना माहित आहे का ते अनादिकालचं तत्व? त्यांना त्याचा अनुभव आहे का? मला त्या तत्वाचा अनुभव आणून देतील का? त्या सगळ्याचा बारीक विचार आपल्यालाच करायचंय.
म्हणजे संत भेट होईपर्यंत. आणि जर नसेल तसं काही तर मग जाऊ नका. मग मनात तुम्ही इच्छा धरा, पूर्ण मनामध्ये तुम्ही जर इच्छा धरली की संत आपोआप एक दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. म्हणजे असं आहे की तुमची इच्छा तशी झाली पाहिजे की मला संत भेट झाली पाहिजे, मग ते आपोआप येतात. जर तुम्ही विवेक जागृत ठेवून तुम्हाला भेटत नसतील तरी भेटतील, पण तेव्हा इच्छा ठेवायची तशी. मग एकदा का संत भेटले की मग ते आपली लक्षणे पाहत नाही. मग आपल्याविषयी काय होता, लक्ष आणि लक्षणे. मग एकदा संत भेट झाली की मग ते आपले लक्ष पाहत नाही. मग तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, बालक आहात, वृद्ध आहात की काय अजून कोण आहात, तुम्ही ज्ञानी आहात की अज्ञानी, हे काही पाहत नाही ते. मग ते लगेच आपणासारखे करीती तत्काळ, म्हणजे लगेच ते आपल्याला घेतात. आता बघा, लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला तर ते काय होतं, सोनं होतं. पण आता ते लोखंड सोनं झालेलं पुन्हा लोखंड होतं का, नाही होत. तसं मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संत आले, त्यांचा दिव्य स्पर्श आपल्या आयुष्याला झाला की आपलं आयुष्य आणि आपण स्वतः सुद्धा तसं दिव्य होऊन जातो. असं आहे, म्हणजे आपणासारखे करीती तत्काळ. तर मग असे आपल्याला असे संत महात्मे भेटलेले आहेत श्रीपाद बाबांच्या रूपाने, श्रीपाद बाबांच्या रूपाने. आणि मग त्यांच्या चरणी लीन होणं हेच योग्य आहे. त्याच्यानंतर बाबांचं भजन होईल आणि त्याच्यानंतर मग आरती होईल, भजन होईल. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. जय. आता याच्यानंतर आरती होईल. स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळा गुरुनी माया पार्वत धर्माचे रक्षण संतानी केले तैसेची आजीवा दर्शन देवाचे विधवे आरती गाऊराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळा गुरुनी माया आज तुझ्या चरणाची सारे भक्त जनाले कैसे समता तुआ जगीले आरती गाऊराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळा गुरुनी माया उत्तराला स्वामी सद्गुरु समर्था मनोनिना सरोना करी देवी प्रमाता आरती बाळूराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळा गुरुनी माया
कुंडली श्री ज्ञानदेव भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। साधु संतान की जय। जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन गोपाल कृष्ण भगवान